अवकाळीची स्थिती निर्माण झालेली राज्यातील बहुतांशी भागामध्ये ढगाळ वातावरण निर्माण होऊन राज्यातील अनेक परिसरांना अवकाळीचा जोरदार फटका बसण्याची शक्यता देण्यात येते. राज्यामध्ये हा पाऊस असणार आहे. अवकाळी पाऊस त्याचबरोबर गारपीटही होण्याची शक्यता असण्याचा अंदाज आहे तो देण्यात येतो. आता प्रामुख्याने आता कोणकोणता भाग असणार, कोणत्या परिसराला, तालुक्यांना, जिल्ह्यांना अंदाज देण्यात आला आहे. सविस्तर अपडेट या ठिकाणी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहे. तर आता या ठिकाणी आपण जर आजचा अंदाज पाहिला, आज 21 मार्च रोजीचा अंदाज जर पाहिला, 21 मार्च रोजी आज जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. वादळी वाऱ्यासह वादळी वारा, अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा अलर्टही काही भागांना देण्यात आलेला आहे. आता विशेषतः हा जर परिसर पाहिला तर या ठिकाणी सविस्तर आपण विदर्भाचा परिसर आहे. मराठवाड्याच्या परिसरामध्ये आज जोरदार भयंकर अवकाळीचा अलर्ट देण्यात आलेला आहे. या परिसरामध्ये जोरदार पाऊस आज झोडपून काढणार आहे. वादळी वारा, जोरदार पाऊस, मुसळधारेचा अलर्ट आहे तो आज या ठिकाणी 21 मार्च रोजी देण्यात आलेला आहे. विजांचा कडकडाट आणि वादळी वारा यामध्ये जोरदार असणार आहे. त्यामुळे आपल्या पिकांची काळजी घ्यायची आहे मित्रांनो. हा पाऊस जो आहे तो अतिशय जोरदार असणार आहे. अनेक भागांना हा पाऊस झोडपून काढणार आहे आणि हा पाऊस जो असणार आहे तो भाग बदलत पाऊस अनेक परिसरामध्ये कोसळणार आहे. त्यामुळे आपल्या पिकांची आपण विशेषतः काळजी घ्यायची आहे. अनेक भागांमध्ये हा पाऊस जोरदार धुमाकूळ आहे तो घालणार आहे. अशी स्थिती जी असणार आहे ती कंडिशन निर्माण झालेली आहे. वादळी वाऱ्याची स्थिती निर्माण झाली असल्यामुळेच अनेक भागांना त्या ठिकाणी जोरदार अवकाळीचा फटका बसण्याचा अंदाज आहे. अनेक भागांना जोरदार अलर्ट आहे तो देण्यात येत आहे त्या ठिकाणी. तर अशी स्थिती जी आहे ती मागील 2 ते 3 दिवसापासून तयार होत आहे. ढगांची निर्मिती तयार होत आहे आणि राज्यातील अनेक भागांमध्ये आता पावसाला सुरुवातही झालेली आहे. आज राज्यात विशेषतः विदर्भ परिसर आणि मराठवाड्याच्या परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह आपल्याला त्या ठिकाणी कोणत्याही क्षणी दुपारनंतर पाऊस सक्रिय झालेला पाहायला त्या ठिकाणी मिळू शकतोय. अशी पावसाची कंडिशन जी आहे ती तयार झालेली आहे. अशी पावसाची स्थिती जी आहे ती सक्रिय झालेली आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. तर ही स्थिती आहे ती आता 21 मार्च, 22-23 मार्चला ही राज्यातील भागांमध्ये सीमित राहणार आहे. त्या ठिकाणी कंडिशन पावसाची असणार आहे. भाग बदललेलाही पाहायला त्या ठिकाणी आपल्याला मिळू शकतो. अशी त्या ठिकाणी वातावरणाची कंडिशन निर्माण झालेली आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. तर वातावरणात मोठा बदल जाणवत आहे आपल्याला आणि बदल जाणवत आहे त्याचबरोबर हा पाऊस आहे तो अवकाळी असणार आहे. अवकाळी पाऊस, वादळी वारा आहे आणि त्याचबरोबर त्याच ठिकाणी आता गारपीटही होईल असा इशारा आहे तो देण्यात आलेला आहे. त्यामुळे काळजी करण्याचं आव्हान देण्यात आलेलं आहे. कारण की आपले गहू असेल, हरभरा असेल, इतर कोणती पिकं जर असतील तर त्याची आपण काळजी घ्या. कारण की हा पाऊस जो आहे तो अवकाळी पाऊस आहे. अचानक स्थिती निर्माण होऊन त्या ठिकाणी अनेक परिसरात अवकाळीचा अलर्ट आहे त्यात देण्यात येतो आहे.